नमस्ते प्रेक्षकांनो, राशीच्या माध्यमातून मी शिल्पा देशमुख परत आपल्या भेटीस आली आहे घेऊन माझ्या आवडत्या कवयित्री कोपरगावहून ढोले मॅडम, ज्या मला कायम वैविध्यपूर्ण अशा कविता ज्या संकलित असतात त्या पाठवत असतात. अशाच वैविध्यपूर्ण कविता राशीच्या माध्यमातून ऐकण्यासाठी राशी चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट जरूर करा. ऐका तर मग डिफाईन जी एक कविता आहे, मलाही दिवाळी पाहायची आहे, हे कवितेचं शीर्षक आहे. मलाही दिवाळी पाहायची आहे. यावेळेस पाऊस म्हणाला, मी परत नाही जाणार. दिवाळीची मजा मी पण अनुभवणार. मी आल्यावर लोक करतात नुसते उपास अन तापास. कधीच मिळत नाही मला लाडू, चिवडा, चकल्यांचा वास घेऊन पदार्थाचा जेव्हा होईल मी तृप्त. मगच ठरवलंय मी या थंडीत होईल लुप्त. चातुर्मासातला फराळ म्हणजे साबुदाणा आणि भगर. त्याला कशी येणार दिवाळीच्या फराळाची सर? छत्री रेनकोट बघून बघून मीही कंटाळलोय. दिवाळीचे नवीन कपडे बघायला मी थांबलोय. म्हटलं होतं आपणही कुरम कुरम चकली खाऊ, पण माझ्या अनपेक्षित थांबण्याने तीही झालीय मऊ. लाडू बसला फुगून, करंजी बसली गुरफटून. अतिथी देवो भव सारेच कसे गेले विसरून. मला बघून सारेच जण हिरमुसून बसले. उदास चेहरे बघून त्यांचे मलाच रडू फुटले. बघायचा होता मला फटाक्यांचा धूर, पण रडण्याने माझ्या आता नदीला परत पूर. शेवटी लोकांनी ठरवले कोणत्याही परिस्थितीत आनंदी राहायचे. चकल्या नाही तर नाही, कांदा भज्यांवरच दिवाळी करायचे. अशी ही सुंदर कविता. नमस्ते राशी.